डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का अपील केलाय आणि इथे नाही पोस्टला गेला पण ज्या पद्धतीने पिकअप केलं थ्रो केलं गॅदर केला एव्हरीथिंग इज ओके ब्युटिफुल बघायला मिळते का सुंदर चलचित्र पाहायला मिळतात आपण युट्यूबमध्ये ॲक्शन रूपला पाहिलात तर अफलातून ॲक्शन तुम्हाला बघायला मिळेल ओम साई स्पोर्ट्स आमचं सरावडीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी ज्या पद्धतीने ते फ्लेक्झिबिलिटी खूप चांगलं चित्रीकरण करताना पाहतात पुन्हा एकदा आपल्या षटकात येतो पुढचा चेंडू हाताळताना गोलंदाज पाहायला मिळतोय ओ खराब क्षेत्ररक्षण केला इथे बाकी बघायला मिळते चेंडू सीमा पलीकडे 4 धावा किती चेंडू बाकी आहेत टू टू गो धावसंख्या होती ती 22 धावा 32 धावाचं टार्गेट आहे 22 धावा झाला दुसरं षटक मार्गस्थ आहे इथे बाकी धावसंख्या एक निवार्थ धावसंख्या होते ती 23 धावा या फरकावर लागल्या जातात अतिशय मोठी रंगतदार लढत आपण एका साईडला बघत आहात ते म्हणजे इन्व्हिसिबल बी ओहो लाईन इन लेंथ विसरलेत अवांतर धावांची धावसंख्या एक निवार्थ धावसंख्या होते ती 24 धावा इथे नो बॉल आहे पण सुंदर क्षेत्ररक्षण मितेश यांच्याकडे तुम्हाला बघायला मिळते नो +1 म्हणजे 2 धावांची धावसंख्या वाढली जाते धावसंख्या होते ती 26 धावा या फलकावर लागल्या जातात पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हो यहाँ पे तो फंस गए लड़की हंस गई बेटा फंस गया अशा पद्धतीचं काम झालं सोपा चेंडू होता खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये म्हटलं जातं जो काही सर्वस्व त्या वेळेवर करतो तेव्हाच त्याला क्रिकेटर म्हटलं जातं इथे पहिल्या गडीचा मूत परतलाय डीजे देवत माझा या राजाने प्रजेला कसं जगायचं शिकवलं आणि मोगल साम्राज्य नष्ट करून महाराष्ट्राची अस्मिता जगाला स्वातंत्र्य देण्याचं काम ज्या अस्मिता राजाने केलं त्या शिवछत्रपती राजाला मला समजला जाऊया मॅच मध्ये एखादा विचार केला फरक धावसंख्या लागली ती 26 आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मितेश उत्कृष्ट मिनेश अष्टपैलू खेळाडू ज्याने खरोखर आपल्या बॅटिंगच्या धुरेतून आपल्या संघापर्यंत 32 धावाचं टार्गेट दिलंय ओहो इथे बाकी हातातून चेंडू सुटला आज बाकीचं थोडं निशाण करणं काही होत नाहीये नाही तर आता खूप चांगला खेळाडू बघायला मिळतो पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू मितेश ओ इथे नो बॉल आहे नो बॉल डिक्लेअर केलाय धावसंख्या 1 ने वाढली जाते धावसंख्या होती ती 28 कट केला इथे धावसंख्या 1 ने धावसंख्या स्वतः निघून गेले त्याला कळलं आउट दिलाय डायरेक्ट हिट लागलाय चला क्षेत्र सजवायचं आता नया बल्लेबाज जिनका नाम अभय है 4 धावा आहेत अजून 28 धावा या फलकावर लागल्यात पुन्हा मितेश आपल्या सगळं पुढचा चेंडू अशा पद्धतीने सामना विजय होतो वन साइडेड सामना जिंकला 3 षटकांमध्ये पूर्णतः 32 धावा काढलाय इन्व्हिसिबल व्हॉट अ ब्युटिफुल बॅटिंग 32 धावा म्हटलं तर या मैदानावरची मोठी धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते इथे आपण बघला यानंतर आपण सामना पाहणार तो म्हणजे निश्चितच जय जगन्नाथ देव बी संघ आपण एका साईडला बघत आहात कोण किती चला या सामन्याचं मैन ऑफ द मैच राहुल आइए आप है मैन ऑफ द मैच जिन्होंने मैन अवार्ड डाला था राहुल यांना सामनावीरचा पुरस्कार दिला जायचा आमचे बाबू पिल्ले यांचे इथे आगमन होतं निश्चितच तुम्ही आलात खूप शोभा मिळते असं सहकार्य द्या बाबू पिल्ले यांना आपण सामनावीर पुरस्कार दिला ज्याने मॅडम षटक टाकलं राहुल नावाच्या गोलंदाजाला आपण इथे सन्मानित करणार आहोत ज्याने मॅडम षटक टाकलं स्पर्धेमधलं पहिलं षटक आणि त्याला सामनावीरचा पुरस्कार म्हणून आपण दिलं जात आहे आमचे बाबू पिल्ले जिजाऊ संघटनेचे विधानसभा उपाध्यक्ष म्हणून निवड केलाय
जोरदार टाळ्या असायला पाहिजे या खेळाडूसाठी ज्यांनी पहिलं मॅडन षटक आजच्या दिवसात टाकलं. अफलातून टॅलेंट. राहुल नावाचा हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो ज्याने खूप सुंदर गोलंदाजी हाताळली. राहुल आइए, राहुल एक मिनट, राहुल जी आइए यहाँ पे. ज़्यादा बात नहीं पूछेगा शर्माइए मत. आप तो यूट्यूब से देखे, प्रदेश में आपके रिश्तेदार हो गए, वहाँ पे आपको देखते होंगे. किस तरह से बिलोंग किया, रोज प्रैक्टिस करते हैं आप? हाँ सर, रोज प्रैक्टिस करते हैं हम लोग. कहाँ पे प्रैक्टिस करते? ग्राउंड है आपके एरिया में? है ना, यूनिवर्सल ग्राउंड है ना, कौन सा? साईं मंदिर के पास है. ओके ओके ओके. कैसे लग रहा है इस टूर्नामेंट में? 32 रन काफी ज्यादा थे. आपने एक और मैडल डालने के बाद उतना रन तो बनना नहीं चाहता, आपकी गेंदबाजों ने खराब की. मगर जिस तरह से बल्लेबाजी की, तो ऐसा लगता है आप रोज शायद खेलते होगे. किस तरह से बिलोंग करते हैं इस टूर्नामेंट को, कैसे लग रहा है? लग रहा है ये टूर्नामेंट भी बैठा अच्छे से और हम लोग को भी खेलने के लिए मौका मिल गया है इधर खेलने का. ओके, वेल डन. आने वाले मॅच के लिए शुभकामना. आपके साथ जुळे रहेंगे आपण बघितलं. आणि आता बाकी याच्या दैसरच्या संघाने या आपलं सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. दैसर संघ या खराब गोलंदाजी तुमच्याकडनं झाली. मितेश नावाच्या फलंदाजाकडनं खूप चांगलं काम केलं होतं. बाबू पिल्ले यांच्याकडनं इथे बघा सन्मानित केलं जाते. दैसर संघाला आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला, ज्याने नुकतीच एक सुंदर स्पर्धा तुमच्या समोर आणली होती. अफलातून टॅलेंट, उत्कृष्ट लाइटिंग, साऊंड सर्व्हिस आणि प्रेक्षकांची वर्दळ अशी स्पर्धा बघितली. तर जाऊया आपण बॅक टू बॅक मॅच पुढे काय. इथे आपण जुळणार आहोत एक मोठी मॅच. संगम अल्लाळी, एक मोठं वादळ, एक मोठं क्रिकेट संघ, ज्याने असंख्य खेळाडू तुम्हाला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये दिलेत. संगम अल्लाळी संघाने लेदर क्रिकेट असो, मग तो टेनिस क्रिकेट असो, अंडरआर्म क्रिकेट असो, आणि जो नाव आजपर्यंत आभारी बघायला मिळतो संगम अल्लाळी. आणि एका साईडला तुम्ही बघत आहात तो संघ तुम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजे अनिकेत. या ना बॉल चॉईस करा अनिकेत. सर आपण बघत आहात तिकडे त्याला चेंडू दिला जातोय. संगम अल्लाळी संघ एका साईडला 10वा खेळाडू पाठवा. संगम अल्लाळी आपला 10वा खेळाडू आणि त्याच्या अपोजिटचा संघ तुम्हाला बघायला मिळतो आगवण संघ. आपला पण 10वा खेळाडू पाठवा. जय जोगणारे आगवण बी संघ आपला. यास मितना राजा आमचे येत आहेत. काय बघायला मिळते, ह्यालाच तर म्हटलं जातं राजाची प्रजा कैसा असावी, तर आमच्या आगवण संघासारखी असावी. या आपण मध्ये तुम्हाला 2 चेअर ठेवत त्यांना देखील बसून द्या. या या बघा काय भाषा त्यांची बघायला मिळते. खाडीमध्ये राहतात, वाऱ्याच्या सुसाटामध्ये जगतात आणि आता खेळाच्या लोकांनी इथे पालघर गाजवतात. बसा ना, आपण देखील बसून घ्या, आपण देखील बसा. मॅच बघत आहोत. खरोखरच एका साईडला मोठे 2 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. अथर्वा आणि अनिकेत. आपलं बॉलर आणि महेश नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. अथर्व हा डावखुरा आणि अनिकेत. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. काय सपोर्ट बघायला मिळतो तुम्हाला आगवण संघासाठी. जिथे खाडी नाही ते गाव नाही, आणि ज्या गावामध्ये अंधार नाही आणि ज्या उजेडामध्ये रात्री खेळत नाही ते आगवण गाव नाही, असं तुम्हाला आगवण गावाचे खेळाडू पाहायला मिळतात. आणि एकाच साईडला मी म्हटलं की संगम अल्लाळी हा पृथ्वी तलाववरचं पालघर जिल्ह्यातलं, पालघर तालुक्यातलं एक मोठं नाव, जे 1962 सालापासून क्रिकेट अजरामर केलंय आणि ज्या संघाचं नाव दिलं तीच पृथ्वी चालवतं संगम अल्लाळी नावाचा संघ तुम्हाला बघायला मिळतो. यस, कॅरी ऑन. मॅच सुरू होते. पहिल्या सेकंडला पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय. इथे बाकी खूप चांगला पहिल्याचा गोलंदाजी कट होताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळताना गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो महेश. इथे बघा ऑफ्टनच्या खूपच बाहेर जातो. वाईड आपलं खातं खोललं गेलं आणि अवंतर धावांशी विचार केला तर 1 धाव ही फलकावर लागली जाते. तुम्ही एंट्री फी घेतात का नाही? इथे चेंडूला कट केलाय. पॉइंटच्या रिझनला धावसंख्या 1 ने वाढते. रोहित सांगायची गरजच नाही. साई एकता म्हटलं की तुझं नाव येते. साई एकता बिरवाडी उर्वी 11. यापुढे सामना होणार तो म्हणजे साई एकता बिरवाडी उर्वी 11 वर्सेस मायकोप ए. मोठे दोन्ही संघ आमने सामने बघायला मिळेल. एका साईडला मायकोप म्हणजे मन्या आणि एका साईडला तुम्हाला बघा बिरवाडीचं वादळ जो आपण पाहणार ते कीर्तेश घरात. साई एकता बिरवाडी उर्वी 11 मायकोप ए असा संघ बघायला यापुढे सामना. सरळ ड्राईव्ह केला, स्ट्रेट ड्राईव्ह, सरळ चेंडू हातामध्ये जातोय. खूप चांगला कमबॅक केलाय. काय सपोर्ट असायला पाहिजे. ह्याला म्हणतात गावाची प्रजा कशी असावी, या राजासारखी असावी आणि ते गाव आगवण. हो चुकीचा फटका लागला गेला. चेंडू पडतो उडला. कव्हरच्या रिझनला खेळतो. इथे बाकी बॉक्स आउटच्या रूपामध्ये अनिकेत राऊत बाद होतात आणि मोठा झटका बसतोय. परंतु अजून देखील 4 खेळाडू त्यांच्या डकआउटमध्ये आहेत जे चांगली फलंदाजी करू शकतात. 4 फलंदाज आहेत. सिद्धेश येतोय. सिद्धेशकडे खूप मोठं टॅलेंट आहे. सिद्धेशमध्ये क्षमता आहे क्रिकेट खेळण्याची. चांगले क्रिकेट शॉट सिद्धेशकडून तुम्हाला पाहायला मिळतात.
या काल महिला दिनी तर तुमचा व्यासपीठ फक्त खास तुमच्यासाठी होता. रात्री 3 वाजेपर्यंत तुम्ही असंख्य महिला, आमच्या ग्रामपंचायत सदस्य, शाळेच्या विद्यार्थिनी, कॉलेजच्या कुमारिका आणि गृहिणी अशा असंख्य महिलांनी कालचा संपूर्ण रात्र गाजवलं. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओ हो हो हो, खराब फलंदाजी, खराब फलंदाजी. तुम्ही बॅकफुटला गेला तर तुम्हाला कसं खेळायला पाहिजे. तुम्ही बॅट अंगामध्ये खेळली, चेंडू अजून मध्ये आला आणि एज घेऊन 3 बोर्ड केलं जात आहे. ओके, मला कळत नाही काय सांगायला जाईल. अंपायर सांग मला कसं बघू वाईड वगैरे असे काही कंपॅरिझन असतात का नाही. प्रशांत इकडे या, प्रशांत सर इकडे या. अंपायर इकडे इकडे त्याला सांग जरा. तिकडे अंपायर थोडीशी बाजूला. कॅमेरा सरकवू. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो अमित. अमित माच्छी नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय. गावामध्ये 2-2 लग्न खालीत. काल यात्रेमध्ये आनंद लुटलाय. जेवणाचा प्रसाद काल घेतलाय, आशीर्वाद घेतलाय. सर्व स्ट्राईक वर बघूया. ओ क्षेत्ररक्षण ह्याला म्हटलं जाते निकेश. राजा कैसा रहेगा, मितना राजा की तरह रहेगा. ओ चांगला ड्राईव्ह, सर हातामध्ये चेंडू जातोय. चांगला ड्राईव्ह होता पण सर हातामध्ये गेलाय. इथे निर्धाव चेंडू हाताला जातोय. खूप चांगला पाहिजे गोलंदाजी तुम्हाला आगवण संघ टाकताना बघायला मिळत. जय जगुनादेव आगवण बी असं संघ आपण बघत आहात. ओ व्हॉट अ बॉलिंग, ब्युटिफुल लेफ्ट आर्म चायनामन गोलंदाजी बघायला मिळते. इथे बाकी तुम्हाला आपला कुलदीप यादवची आठवण होते असं म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीची गोलंदाजी तिकडे हाताळली जाते इथे बघायला मिळते. खाडीमध्ये नेवट्या राहिला नाही. बोई माशेरकडे असंख्य विद्यार्थी, असंख्य मुलं रात्रीच्या अंधारामध्ये पागेरे घेऊन जातात, जाळे पसरवतात आणि प्रत्येक बाकी तुम्हाला कसली बोई बोई पाहायला मिळत आहे. पुन्हा चांगली गोलंदाजी, काय कट केला जातोय बघा. चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न होतो पण थोडासा टर्न देखील घातक बघायला मिळतोय. 2 गडी तंबूर परत बॅक टू बॅक. तो मोठा झटका बसतोय इथे. आता 4 चेंडू डॉट टाकलेत. अफलातून बॅटिंग इथे. सुंदर क्षेत्ररक्षण. 2 पायामध्ये पाय टाकून कसं अडवायचं, वाऱ्या आणि पाण्याशी कसं झुंजायचं याचं उत्तम उदाहरण इथे क्षेत्ररक्षण करता बघायला मिळते. आणि या खेळाडूचं नाव आहे ते निकेश. खाडीच्या वाळूमध्ये खेळताना, नरम मातीमध्ये झुकताना जशा पद्धती वागतात तशा पद्धतीने क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळालंय. एकूण 74 चौकार बघितला. इथे बाकी चांगला शॉट खेळायला मिळतो. सरळ चेंडू जातो स्क्वेअरच्या रिजनला. डिक्लेअर झोनला 1 धाव बघायला मिळते. यात 1 धावण्याशी विचार केला धावसंख्या होती ती 3 धावा. षटकं झाली 2, फलकावर धावा 3. इथे फक्त शेवटच्या चेंडूत धावा आली. अन्यथा राहुलच्या नावावर पुन्हा एक नाव चढलं गेलं असतं ज्याने पहिलं माळा षटक टाकण्याचं काम केलंय. 2 षटकात 3 धावा. ओके, तनय घरात मॅन फ्रॉम काटाळे आमच्या अक्षय घरतचे भाऊ आज आम्हाला चित्रीकरण करतात. हे इनिंग होऊन द्या आपण थोडं सरकू. हा यस, फोर्स असतायटे. ओके ओके बरोबर आहे. अक्षय घरत अष्टपैलू क्रिकेटर आपण जे बघत आहात त्यांचे भाऊ हे तन्मय घरत आज आपण चित्रीकरण करताना. तनय घरत मॅन फ्रॉम काटाळा. काटाने बाहरोली बघितलं की तुम्हाला जीडीटी स्कोरर आणि कॅमेरन बघायला मिळतील. कॅमेऱ्याचं गाव असं मी म्हटलं बाहरोलीला. आता काटाळ्याचे मला बरेचसे आमचे कॅमेरन बघायला मिळतात, डिजिटल स्कोरर बघायला मिळतात. आणि हे फक्त कोणाकडे असतं, पाटील नेटवर्क आणि आमच्या ओम साई डी स्पोर्ट्स यांच्याकडे बघायला मिळतात. ह्याने 6 चेंडू 6 विकेट घेण्याचा पराक्रम केलाय आपल्या गावातच लीग मॅच मध्ये जब्बीर खानच्या विरुद्ध. जुना जाणता खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. 6 चेंडू 6 विकेट घेण्याचा पराक्रम या खेळाडूच्या नावावर आहे. तो खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो सचिन नावाचा गोलंदाज. 6 चेंडू 6 विकेट घेण्याचा अंडरआर्ममध्ये विक्रम आहे. ओ व्हॉट अ बॉलिंग. इथे विकेट केबल देखील बीट झाला. काय टर्न बघायला मिळतो. हा काय गोलंदाजी बघायला मिळते.
ह्या गावाचं चित्रकला वळायचं वळायचं पुन्हा वळणावर जायचं पुन्हा खालीवर तर पुन्हा वळायचं आणि मग डाव्याकडे वळलं की गाव यायचं. त्यामुळे गोलंदाजांना ती प्रथा आला की वळटा वळटा वाळत राहायचं. कारण मोठ्या संघाला तुम्ही आज थांबवलाय. संघ मल्हारी म्हटलं का क्रिकेटचं मोठं विश्व मोठं वादळ आपण अवरांपासून पाहिलंय. क्लेवर क्रिकेट चांगल्या पद्धतीचा मी म्हणेल खूप चांगलं क्रिकेट खेळलं गेलं. 1 धावांची धावसंख्या होते ती 9 धावा या फलकावर लागल्या जातात. काय अफलातून गोलंदाजी टाकली जाते. कोणत्याही प्रकारचं मूव मिळत नाही, रूम मिळत नाही, ओव्हरपिच चेंडू मिळत नाही, मोठे फटके खेळताना मिळत नाही आहे. आणि त्याचं पथ्थकरण बाकी बघितलं तर फलंदाजा दर्पणात आहे आणि खूप चांगली गोलंदाजी हाताळताना जय जोगनादेव आगोन बी संघ तुम्हाला बघायला मिळतोय. ओहो काय क्षेत्ररक्षण केलं गेलं अमित यांच्याकडनं. अफलातून टॅलेंट. उड़ता हुआ पंक्षी आपने देखा है. ज्या पद्धतीने तुमचा गणिया पक्षी मच्छीमध्ये टोक मारतो तशा पद्धतीने झोक मारे चेंडूवरती आणि इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळालं. व्हॉट अ ब्युटिफुल फिल्डिंग. काय क्लास क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. सचिन नावाच्या गोलंदाजाकडे अफाट टर्न बघायला मिळतोय. जबीर संघाच्या विरुद्ध 6 विकेट घ्यायचा पराक्रम ज्याच्या नावाला तो खेळतो बघायला मिळतोय. लेग ब्रेक पुन्हा चांगली गोलंदाजी बघायला मिळते. इथे बाकी धावबाद आणि मोठा विकेट बघायला मिळतोय. काय क्षेत्ररक्षण हाताळलं जात आहे. का मासा फसवला जातो जाळ्यामध्ये. खाडी कोणाच्या नावाची तर आमच्या मातण्या राजाची असं बघायला मिळते. आणि काय गोलंदाजी हाताळली जाते. खऱ्या अर्थाने जर म्हटलं तर क्रिकेटचं विश्व गाजवण्याचं काम हे अल्लाळी गावाने केलं. पण आज इकडे बाकी अनिकेत बाद झाल्यानंतर एकाही फलंदाजाला फलका धावसंख्या 10. काय क्रिकेट किती मोठे सपोर्टर्स तुम्हाला जोगनादेवाकडून बघायला मिळेल. आगवण किती आहेत टाळ्या मारा म्हणजे लोकांना आगवणचे सपोर्टर किती आहेत. आहा या गावापेक्षा जास्त संख्या आगवणची बघायला मिळते. दैसरचे चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळते. आज टेम्पो आल्या दैसरमध्ये तुम्हाला पूर्ण मॅजिक आल्या होत्या. अशा पद्धतीचे तुम्हाला बघायला मिळते. अफलातून क्रिकेटवर ज्याने प्रेम केलं ते गाव तुम्हाला बघायला मिळते. परंतु मित्रांनो 10-15 धावा देखील सामना जिंकण्याची क्षमता आपण पाहिला. या स्पर्धेमध्ये 25-25 धावामध्ये 3 सामने आपण जिंकताना पाहिलेत. सालियन नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. बघूया कशा पद्धतीने खेळतो. 3 षटक झालीत आणि फक्त धावसंख्या लागली ती 10. बघूया शेवटच्या षटकामध्ये धावा किती येतात. आपण 19 धावसंख्येवरती परिस्थिती आली होती. 12 चेंडू 12 धावा. पण त्या गोलंदाजाने खराब गोलंदाजी केली. 45 म्हणून सामना झुकला गेला. युनिव्हर्सिटी 20 संघाने विजय संपादन केलं. चला यानंतर बाकी यायचं आहे. या इनिंग ब्रेक नंतर एका साईडला मायकोप ए आणि एका साईडला साई एकता बिरवाडी रोहित 11 उर्वी 11. साई एकता बिरवाडी उर्वी 11 आणि मायकोप ए या इनिंग ब्रेक मध्ये आपण यायचं आहे. अगोदर तुम्हाला मी कॉल केलाय. पुलशा गोलंदाज सालियान काय गोलंदाजी टाकली जात है. अफलातून गोलंदाजी बेहतरीन बॉल यहाँ पे क्रिकेट की इस ग्राउंड के ऊपर नजर आता हुआ. डिक्लेअर झोन में जातो. खराब चेंडू होता. नो प्लस वन में 2 धावा निघतायत. धावसंख्या होती ती 12. नो प्लस 1 12 धावा फलकावर लागल्या जात आहेत. खरोखर जातात एकंदर ग्लॅमर क्रिकेट बघायला मिळतं. अनिकेतच्या भाषेतून आपण ऐकलं की क्रिकेट खूप पुढे गेलाय. मुलांनी शिकायला पाहिजे. कटर गोलंदाजी टाकायला पाहिजे. बॅटिंगमध्ये तुम्हाला ऑफर द्यायला पाहिजे. तेव्हाच तुम्ही पुढे जाऊ शकतात. कारण एक प्रोफेशनल क्रिकेटर ज्याला व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून आपण बघितलं अनिकेतला. पुणे प्रीमियर लीग खेळणारा पहिला पालघर तालुक्याचा खेळाडू. रत्नागिरी प्रीमियर लीगमध्ये खेळणारा पहिला पालघरचा खेळाडू. असे अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत. क्लास शॉट सलामीला गेला पण जागाच मिळाली नाही. कारण समोरचे खेळ धारातीर चढ गेले. एकटाच सैनिक किती लढणार. तशा पद्धतीने लढण्याचं काम हा खेळाडू करतो. त्या खेळाडूचं नाव आहे ते म्हणजे अथर्व. धावसंख्येला आता थोडासा आकार मिळतो. धावसंख्या होते 16. अजून 4 चेंडू बाकी आहेत. बघूया 4 चेंडूमध्ये किती धावा येत आहेत. इथे बाकी सुंदर गोलंदाजी. इथे का नजर हट गई. दुर्घटना घट गई मगर गेंद वहां पे रुक गई. गाड़ी का स्पीड कम था. ब्रेकअप हुआ और देखते देखते बिंदी गेंद. आणि एकंदर विचार केला अजून देखील 3 चेंडू हातामध्ये आहेत. बघूया 3 चेंडूमध्ये किती धावा निघतात. स्ट्रेट ड्राईव्ह फुल टच चेंडूला दिशा देऊ शकले नाहीये आणि एक पिकअप कॅच घेतला गेला आणि अशा पद्धतीने विकेट पुन्हा एकदा जातोय आणि बाद होतोय तो अथर्व नावाचा खेळाडू डीजे.
साईबाबाचं गीत तुम्ही ऐकलं. चला आपण बघूया नवीन फलंदाज गेला त्याचं नाव आहे ते म्हणजे रिचांग नावाचा खेळाडू. बघू भरगतचा शरीर केविन पोलारची आठवण होते. ताकदीवान फटका खेळला होता. सरळ चेंडू होता ऑन साईडला. 1 धाव फलकावर लागली जाते. 1 धावाचा विचार केला फलका धावसंख्या होते ती 17 धावा. या फलकावर इनिंगचा शेवटचा चेंडू आहे. बघूया कशा पद्धतीने खेळतात, कशा धावा काढतात. ओ यहाँ पे सुंदर शॉट आणि ह्या 4 धावा खूप बाकी उपयोग होऊ शकतात असं मला वाटते. धावसंख्या होते ती 21. 22 धावा जिंकण्यासाठी करायचे. सगळ्या नाणेफेकीसाठी या मायकोप ए आणि साई एकता बिरवाडी उर्वी 11 दोन्ही संघाच्या करणारे आम्ही सांगितलं इनिंग बरोबर आपण नाणेफेक करणार आहोत. चला मायकोप संघ आला असेल तर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मायकोप ए आणि साई एकता बिरवाडी उर्वी 11 हा संघ इथे आलाय. आपल्याला करणारा आपण यायला पाहिजेत. दोन्ही मोठे मातबर संघ. मायकोप म्हटलं म्हणजे केव्हाच एक नामांकित संघ. मनीष नावाचा खेळ तुकडे बघायला मिळेल. साई एकता बिरवाडी उर्वी म्हटलं की आपल्याला तुम्हाला बघायला मिळतो म्हणजे निश्चितच ज्याने टेनिस विश्वामध्ये उमरेच्या क्रिकेट पासून आपण नाव कोरलं गेलं तर तुम्हाला कीर्तेश घरत नावाचं एक मोठं वादळ बघायला मिळणार आहे. मातबर संघ आहेत. तुम्ही जर बघितलात तर पालघर तालुक्यात 2 नामवंत संघ एकमेकांसमोर खेळतात. काही बदल आहेत की आपले जे खेळाडू खेळतात तेच आहेत. काही नवीन खेळ डिबेट केलाय. 1-2 खेळाडू नवीन असेल आमच्यात. ओके. बाकी प्रॅक्टिस रोज कशी चालली. नुकतीच तुमच्याकडे टुर्नामेंट झाली. यावर्षी अजून तुम्हाला जशी पाहिजे नाही जर तुम्ही ढसा ठेवलाय मागील 2-3 तसं तुम्हाला अजून करता आलं नाही तर या स्पर्धेमधून सुरुवात होईल का. हा नक्कीच आमचे प्रयत्न असतीलच. ओके. ऑल दी बेस्ट. आपण बघितला हा एक मोठा नामवंत क्रिकेटपटू म्हणून आपण ज्याला आपण पहिला अंडरमध्ये एका साईडला बघणार आहोत तो म्हणजे निश्चितच आपण संघ साई एकता बिरवाडी उर्वी 11 आणि एका साईडला मायकोप ए. चला आपण साधारणपर्यंत जाऊया. धावा होत नसताना देखील चांगला स्कोर केला गेला तो म्हणजे अल्ला संगम संघाकडनं 22 धावा विजयासाठी करायचे आहेत. ऋतिक आणि निकेश. हो आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय राहुल. चला पहिला चेंडू आपल्या षटकाला टाकताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो राहुल. ओ तेज तरार गेंदबाज. नो बॉल दिला गेलाय. इकडे संतोष अण्णाची आठवण होत आहे. संतोष अण्णाची ऑक्शन होते. सेम गोलंदाजी टाकताना बघायला मिळतो पालघरचा तो गोलंदाज वेऊर गावचा तेज तरार पालघर एक्सप्रेस नावाने ओळखला गेणारा तशा पद्धतीचा गोलंदाज तुम्हाला इकडे बघायला मिळतो. अफलातून टॅलेंट. पहिलाच चेंडू वेगवान मारा बघायला मिळत होता. येणारा काळ गाजवेल यात काय शंकाच नाही. येणारा काळ गाजवणारा हा संगम अल्लाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो राहुल नावाचा तेज तरार गोलंदाज. ओ यावेळेला बाकी वाईड चेंडू जातो. वेगवान मारा बघायला मिळतो. पहिला चेंडू नो गेला. दुसरा चेंडू वाईड गेला पण अफलातून पेस फास्ट तेज तरार गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. ओ काय बॉलिंग बघायला मिळते.
शॉर्ट कव्हर लावलाय बघा. खूप कमी वेळा अंडरआर्म मध्ये तुम्हाला असं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आणि एवढं सुंदर गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा राहुल. प्रथम गोलंदाजी परफेक्ट लाईन अँड लेंथ अशी गोलंदाजी. गोल्डन स्पॉट सपकल वरती येणारा चेंडू तासे 130 प्रति किलोमीटर हाताळण्याचा वेगवान गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. तो गोलंदाज म्हणजे राहुल तुम्हाला बघायला मिळतोय. आता बघूया निकेश कशा पद्धतीने सामना करतो राहुल. या गोलंदाजा क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. 22 धावाचं सोपं आव्हान असलं तरी बाकी 22 धावा काढताना खूप मोठं कसरत तुम्हाला करावी लागेल. चेंडू पुन्हा नो बॉल दिला गेला. इथे बाकी त्यांना लाईन लेन समजत नाही. चेंडू आखूड जातोय. जी लाईन असते हाफ पिच त्याच्या पुढे चेंडू टाकला जातोय. कारण आपला गतिमान चेंडू टाकताना आपली लाईन लेन विसरली जाते आणि इथे बाकी धावसंख्या 2 निवड धावसंख्या होती ती 6 धावा. पुन्हा एकदा आपल्या सेकंदला पुढचा चेंडू हाताळताना हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. हो इथे बाकी चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा अखंडकडे चौकार बघायला मिळतोय आणि चौकाराचा विचार केला धावसंख्या होते 10. साईबाबांचं गीत ऐकलं. असंख्य पालख्या आपण पदयात्रेत जातोय. ब्युटिफुल बॉल लेग बाईस मध्ये जातोय. इथे बॅट पॅडला लागला. दिशा बदलली गेली आणि इथे बाकी धावसंख्या 1 निवड 11 धावा या फलकावर लागला गेला. पुन्हा चांगला चेंडू पण तशाच चांगल्या पद्धतीने खेळून काढला. डिक्लेअर झोन जातो. 1 धाव बघायला मिळते. 12 धावा ह्या फलकावर लागल्यात. 22 धावा ह्या तुम्हाला विजयाचं पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करताना एका साईडला ऋतिक आणि एका साईडला तुम्हाला निकेश नावाचे 2 फलंदाज तुम्हाला जय जगुनादेव आगवण बी संघाचे पाहायला मिळत आहेत. यानंतर सामना होणार आहे साई एकता बिरवाडी उर्वी 11 विरुद्ध मायकोप ए. साई एकता बिरवाडी टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय ते. सीडी वही जाता है जिनको साई बाबा बुलाते हैं. काय गीता ऐकलंय. पदयात्रे असंख्य बघतात. बाबांचा आशीर्वाद मिळाला की प्रत्येकाच्या दुःखातून सुखाकडे जाण्याचा मार्ग दिला जातोय. तर सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ सबका मालिक एक असं ज्याला म्हटलं जात आहे. पुन्हा छात्र अनिकेत राऊत. चेंडू लेग स्टंप वरनं थोडासा बाहेर जातोय. अवांतर धावांशी बघायला मिळतो. 1 धावांची धावसंख्या होती ती 13 धावा. पुन्हा अनिकेत राऊत. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती 14 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. पुन्हा आपल्या सेकंडला पुढचा चेंडू. हातातून चेंडू निघून गेला. नजर होती चेंडूवरती पण थोडंसं दडपण होतं की घेऊ की फेकू. या 2 मला काय अंतकडे चेंडू बाकी सोडला जातो. 1 धाव सिंगल. धावसंख्या होती 14 धावा. 15 माफ करा 15 धावा झाल्यात. क्लीन बोर्ड. मी म्हटलं ना की हा खेळाडूकडे खूप गुणवत्ता आहे. वेल एज्युकेटेड देखील झालाय. चांगलं शिक्षण घेतलं. रत्नागिरीला कामासाठी गेला. रत्नागिरी प्रीमियर लीग खेळला आणि पुन्हा थांबा पुणे प्रीमियर लीग खेळणारा पहिला खेळाडू पालघर तालुक्याचा आपण अनिकेत बाप्याला पाहिलं. त्यावेळेस आम्हाला इकडे बघितलं आमचं अख्खू निलेश पाटीलमध्ये खेळायचा. एका साईडला मित्र परिवार, एका साईडला पाहिलं तुम्हाला बघायला मिळेल यंग अचिव्हर आणि एका साईडला सावली 11 हे मातबर संघ असायचे. आणि पूर्वी रविवार म्हटलं की 8 संघ एकत्र आले की मोठं क्रिकेटचं वादळ बघायला मिळायचं. असं पूर्वीचं पालघरचं क्रिकेट होतं. आता कारण टुर्नामेंट कमी होतात म्हणून क्रिकेट इथं बघायला मिळत नाहीये. वेल बॉल. काय क्लास गोलंदाजी बघायला मिळते बघा. अचूक टप्पा मारा कसं करावं इथे पाहायला मिळते. परफेक्ट गोलंदाजी. बघा कशा पद्धतीची गोलंदाजी बघा. माफक धावा असतात देखील धावा काढण्यासाठी झुंजावं लागते. ह्यालाच क्वालिटी क्रिकेटर म्हटलं जात आहे. तशा पद्धतीचं अंडरआर्म क्रिकेट देखील गाजवणारा खेळाडू पाहायला मिळतोय.
सरळ हातामध्ये चेंडू, जसं फिल्डिंग तसं जाळं, जसं गाव तसं वेश, अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. या षटकात किती धावा आल्या? 2-3च धावा आल्यात. एक वाईड प्लस सिंगल 3च धावा निघाल्यात. 2 षटकांना फरक धावसंख्या लागली ती 15. आता 12 चेंडू आणि 7 धावाची आवश्यकता. आपण 7 भाराचं नाव घेतलं की असंख्य भावा बहिणीचं जमीन विकल्या गेलं आणि आता तुटलं गेलं, तसं 7 भाराचं पुस्तक तुम्हाला बघायला मिळतंय. म्हणजे 12 चेंडू आणि 7 धावा अशा धावा तुम्हाला बघायला मिळत आहेत. आणि यानंतर बाकी मोठा वीक फायनल हाय टेन्शन मॅच तुम्हाला बघायला मिळेल. एका साईडला साई एकता बिरवाडी आणि एका साईडला मायकोप ए. म्हणजे साई एकता बिरवाडी उर्वी 11 आणि मायकोप ए. एका साईडला कीर्तेश, एका साईडला मण्या. ह्यांचं द्वंद्व युद्ध चेंडू फळीचं कोण बाजी मारतो तो पाहायला मिळणार आहे. प्रत्येकाच्या नजरा हे आपल्याला साई कृपा दिवाळी चषक 2024 मध्ये आपण बघत आहात. आता बघू गोलंदाज बघायला मिळतो साईश धनेश. टॅप केला इथे बाकी डायरेक्ट थ्रो पाहायला मिळतोय का? दरम्यान तुमच्या हाताने स्टंप हल्लाय, चेंडू हातात तुमच्या आला नाहीये. धावसंख्या 1 धावसंख्या होती ती 16 धावा. खूप मोठं क्रिकेट इकडे बघायला मिळत आहे. 22 धावासाठी झुंजावं लागतं. मी म्हटलं की चांगले क्रिकेटर चांगले संघ तुम्हाला बघायला मिळत आहेत. ओ डायरेक्ट हिट आणि इथे बाकी विकेट जातोय. लॉक नाही तसं तेवढाच आहे तो. इथे विकेट जातोय. चांगलं कमबॅक केला डीजे. हो काय गोलंदाजी बघायला मिळते. अफलातून टॅलेंट बघायला मिळते. दोन्ही कट करण्याची क्षमता त्याच्याकडे पाहायला मिळते. धावसंख्या ती 16. राजू देखील 6 धावाची काल फील्ड सेटलमेंट केलाय. ओ इथे खराब क्षेत्ररक्षण झाला. चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा आणि विचार केला धावसंख्या होती 20 धावा. या फरकावर लागलं जातं. पण एकंदरीत जर विचार केला 1982-87 काळामध्ये टेस्ट मॅच 5-5 दिवसाच्या चालायच्या, तेव्हा असं क्षेत्ररक्षण शिली मिडॉन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट कव्हर, शॉर्ट मिड ऑफ असं क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळायचं. टॅप केला चेंडू जातो इथे 4 धावाने. अशा पद्धतीने सामना विजयी होतोय तो तुम्हाला संघ बघायला मिळतोय. जय जोगना देव आगवण बी संघ. आणि निश्चितच या स्पर्धेमध्ये संघ मल्हारी संघाने भाग घेतला त्यामध्ये अनेक धन्यवाद. निश्चितच तुम्ही खूप चांगला क्रिकेट खेळ बघायला मिळाला. शेवटी क्रिकेट म्हटलं की विजय पराजय या 2 भाषा बघायला लागतात. आणि सामनावीर कोण जातोय पाहायचं आहे. साई एकता बिरवाडी उर्वी 11 असं नाव आहे त्याचं. आणि मायकोप ए. मायकोप एची बॅटिंग आहे. साई एकता बिरवाडी उर्वी टॉस जिंकून फिल्डिंग घेतलाय. काय कोण बॅट मॅच? महेश माची. आपण या यस महेश माची